मुंबईच्या वरळीमध्ये आदर्श नगर परिसरात असलेल्या खेळाचं मैदान सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय। मागील अनेक वर्षांपासून या मैदानात अनेक खेळाडू खेळतात। भारतीय क्रिकेट संघातील अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर यांच्यासारखे खेळाडू याच मैदानात खेळलेत। म्हाडाच्या अखत्यारीत हे मैदान येतं। म्हाडाने या मैदानातील एक मोठा भाग खादी ग्रामोद्योग महामंडळासाठी दिलाय। मागील आठवड्यात मैदानाच्या मधोमध काठ्या लावून मैदानातील बराचसा भाग वेगळा करण्यात आला। त्यामुळे मैदानातील मुख्य खेळण्याचा भागच अडवला गेलाय। वरळी स्पोर्ट्स क्लबचे सदस्य आणि मैदानात खेळायला येणाऱ्या खेळाडूंनी यावर आक्षेप घेतलाय। आणि या मैदानात मी लहानपणापासून खेळत आहे। तसंच माझा एक प्रोफेशनल करियर म्हणजे मी मुंबई क्रिकेट असोसिएशनसाठी सुद्धा मी एक प्रोफेशनल एक स्कोरर म्हणून आहे। त्याची सुद्धा सुरुवात मी या मैदानापासूनच केलेली आहे। आणि आज या इतक्या वर्षाच्या इतिहासामध्ये या मैदानात बरेच खेळाडू असे श्रेयस अय्यरसारखे खेळून गेलेले आहेत। अजित नाईकसारखी एक राज्यस्तरीय स्पर्धा इथे होते, ही जी वरळी स्पोर्ट्स क्लबतर्फे राबवली जाते। आणि आज त्या मैदानात काही खादी ग्रामोद्योगसारख्या संस्थांनी त्यांचं काही जागा बळकावण्याचा जो प्रयत्न केला आहे, त्यासाठी आम्ही काही आंदोलन जे केलं आहे त्याला एक सरकारने आम्हाला थोडासा तात्पुरता दिलासा दिला आहे। पण हा दिलासा आम्हाला तात्पुरता नको आहे, तर आम्हाला कायमस्वरूपी असे कुठलेही आपलं बांधकाम या मैदानात होऊ नये म्हणून आम्ही सरकारला यासाठी विनंती केली आहे। आणि यापुढे हे मैदान फक्त खेळण्यासाठी राहावं अशी आमची इच्छा आहे। कमी जवळजवळ मी स्वतः इथे 30 वर्षापासून इथे खेळतो आहे। आणि इकडे आम्ही आतापर्यंत वरळी स्पोर्ट्स क्लबचे जे आणि MCAचे खूप सारे टुर्नामेंट होतात। म्हणजे कांगाली A डिव्हिजनपासून आम्ही इथे खेळतो आहे। A डिव्हिजन होता, पुरुषोत्तम शिल्ड होता, तालीम शिल्ड होतात, लहान मुलांसाठी बाकी बॉम्बे ज्युनियर, साऊथ बॉम्बे, हे अशा खूप सारे टुर्नामेंट MCA जे रन होतात ते इकडे आम्ही खेळतो आणि अजूनपर्यंत खेळतो। खूप सारी लहान मुलं पण इथे खेळायला येतात। तर ॲज अ खेळाडू म्हणून आमची अशी इच्छा आहे की हे जे ग्राउंड आहे, आता आम्हाला असं कळलं आहे की हे ग्राउंडमध्ये खादी ग्रामोद्योग मंडळ त्यांनी तिथे काहीतरी अतिक्रमण केलं किंवा त्यांना जी त्यांची जराशी जागा आहे तिथे त्यांना कोणी पोल लावायचा प्रयत्न केला। तर आम्हाला सरकारला हीच विनंती आहे की हे ग्राउंड फक्त आणि फक्त खेळासाठी आणि जे लोक खेळतात त्यांच्यासाठीच उपलब्ध झालं पाहिजे। तर माझं एक खेळाडू म्हणून आणि इथे एवढ्या वर्षापासून लहानपणापासून इकडे ह्या मैदानात मी खेळत आलो आहे, म्हणून आमची सरकारला एक विनंती आहे की हे ग्राउंड फक्त आणि फक्त खेळासाठीच उपलब्ध करून द्यायचं। वरळी स्पोर्ट्स क्लब मैदानाची जागा वाचावी यासाठी खेळाडू प्रयत्न करतात। राजकीय पक्षांकडून सुद्धा खेळाडूंची बाजू उचलून धरली जाते। वरळी स्पोर्ट्स क्लब हा जो वरळी एरियातला एक क्लब आहे, त्या क्लबचा गेली 25 वर्ष पदाधिकारी होतो आणि सध्या मी मुंबई क्रिकेट असोसिएशनचा ॲपेक्स काउन्सिल मेंबर आहे। हा जो वरळी स्पोर्ट्स क्लब आहे तो साधारण 70 वर्षापूर्वी म्हाडाने वरळी स्पोर्ट्स क्लबला केअरटेकर म्हणून बहाल केला होता आणि भाडेपट्टी करारावर। त्यानंतर साधारण 10 वर्षानंतर खादी ग्रामोद्योग मंडळाला या एकूण मैदानाच्यापैकी 1640 जवळजवळ स्क्वेअर मीटर भूभाग त्यांना भाडेपट्टीने दिला होता। आणि त्यानंतर त्यांची तशी काहीही हालचाल त्या भूखंडाबद्दल झाली नव्हती। पण आता मागच्या सोमवारी अचानक त्यांची काही कार्यकर्ते आले, काही लोक आले आणि त्यांनी त्या मैदानाच्या मधोमध असलेल्या भागाला कंपाऊंड करण्याचा प्रयत्न केला। आणि ते जाळीचं कुंपण करण्यामुळे मुलांचा खेळण्याचा भाग कमी होणार होता। नंतर आम्ही जी 2 संबंधित मंडळ आहेत, म्हाडा आणि मुंबई खादी ग्रामोद्योग मंडळ, या दोघांच्या पदाधिकाऱ्यांना, त्यांच्या अधिकाऱ्यांना भेटलो आणि त्या अधिकाऱ्यांनी तसं त्याच्यामध्ये फारसं स्वारस्य दाखवलं नाही। आता शनिवार रविवारी जवळजवळ 1000 मुलं इकडे येऊन क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटतात आणि हाजी अली ते शिवाजी पार्क या संपूर्ण विभागामध्ये खेळण्यासाठी एक्सक्लुझिव्ह असं वरळी स्पोर्ट्स क्लबचं एकमेव मैदान आहे। मुख्यमंत्र्यांनी इकडे कोणत्याही प्रकारचं बांधकाम किंवा काय वापर करायला स्थगिती दिली आहे। त्यांनी या भूखंडासंबंधी सगळी माहिती मागवलेली आहे आणि ती माहिती मिळेपर्यंत ह्या कामाला स्वतः मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून स्थगिती दिली। त्याच्यामुळे हे काम सध्या थांबलं आहे। पण ह्या मुंबईमध्ये जो खादी ग्रामोद्योग मंडळ आहे त्यांना मुंबईमध्ये कुठेही भूखंड त्यांच्या वापरासाठी चालेल, पण खेळाच्या मैदानाचा जर त्याने वापर केला तर इकडे फार मोठी खेळाडूंची प्रचंड हानी होण्याची शक्यता आहे। वरळी स्पोर्ट्स क्लब मैदानातील जागेचा वापर करण्यास मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली, पण ही तात्पुरती उपाययोजना असल्याचं पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळेच आता यावर कायमस्वरूपी तोडगा काय निघतो आणि खेळाडूंच्या मागण्या पूर्ण होतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट, वरळी।